जय भीम. एकलाऱ्यात आलेलो आहे आणि एकलाऱ्यात पण खूप मोठी जयंती साजरी होत असल्यामुळं आमचं काय नाशिकला जास्त येणं होत नाही. पण योगायोगाने 2 वर्षापूर्वी जी जयंती झाली होती त्यावेळेस मी नाशिकमध्येच राहायला होतो, म्हणजे काहीतरी कारणामुळं. त्यावेळेस मला भाग्य लाभलं की या जिल्ह्यातली सगळ्यात मोठी जी आपली जयंती आहे त्या जयंतीचा एक भाग होण्याचा आणि त्याचा आनंद घेण्याचं मला भाग्य लाभलं. त्यावेळेस मला एक जाणवलं की आता ही जिल्ह्यातली सगळ्यात क्रमांक 1ची जयंती आहे. तशी तर नाशिक रोडची पण मोठीच आहे, पण शेवटी मान या जयंतीचा आहे. गर्दी तर तुफान होते, पण एक मला असं जाणवलं की तिथे आपल्या महिला भगिनी पण मोठ्या संख्येने होत्या. पण ज्यावेळेस मी तिथं पाहिलं की आपली मुलं आणि आपल्या भगिनी ह्या खूप आनंदामध्ये नाचत होत्या. पण एक असा प्रॉब्लेम होता की काही भगिनी ह्या तिथे फक्त उभ्या होत्या. त्यांना नाचायचं असेल, कसं असतं की घरकाम आणि आपलं रोजचं काम यामुळे त्यांना कदाचित आनंद घेण्याची संधी कुठं मिळत नाही. पण जयंती म्हणल्यावर सगळेच नाचतात. आपले साहेब नाचतात, नाना नाचतात, ताई नाचतात, सगळे नाचतात. त्याचा तो आनंद एक वेगळा असतो. माझी एक विनंती आहे, मला तिथं असं जाणवलं की आपल्या ज्या 1 नंबरच्या जयंतीचं मध्ये जे डिवायडर आहे ते रस्त्याचं, तर आपण यावर्षी जर असं नियोजन केलं की एका बाजूला महिला आणि एका बाजूला पुरुष मुलं असं नियोजन करता आलं तर करावं, ही माझी आपणाला हात जोडून विनंती आहे. कारण की आपल्या महिलांना पण त्याचा आनंद घेता यावा. मी हे व्हॉट्सअपला टाकणार होतो विनंती, पण आपल्या आदरणीय तुमच्या सर्वांमुळे बोलण्याची संधी मिळाली. सर्वांना जय भीम. धन्यवाद. ओके मित्र.